नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. चला मग अशी छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार. याप्रमाणे आकार दिला की मोंढ्याचा आणि गळ्याचा आकार दोघंही कट करून घ्यायचे. अंतरून घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा. याप्रमाणे पीस ओपन करून ठेवायचा. उलटा सरळ बघून घ्यायचं आहे. आपल्याला काय करायचं आता इथे पायपिंग नाही करायची म्हणून सरळ बाजू पीसची आपल्याकडे करायची. त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. अस्तर ठेवताना व्यवस्थित ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या आणि गळ्याच्या भोवती आपल्याला 1.5 इंच अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची. याप्रमाणे पिना काढून घ्यायच्या. मधला जो भाग दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं कट करायचं आहे आणि छोटे छोटे कट असे गळ्यावरती मारून घ्यायचे. अस्तरला पलटी करायचं आणि वरतून छान अशी दाबटीप आपल्याला द्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल. मैत्रिणी, 32 छातीचं माप आहे तर तुम्ही तुमच्या मापानुसार ही कटिंग करायची आहे. आपण 32 छातीच्या मापाचीच कटिंग केलेली आहे आणि डिझाईनसाठी आपण जास्तीत जास्त माप तेच वापरलेले. तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून आणि ह्याप्रमाणे डिझाईन बनवायची. बघा, आता अस्तरला पलटी केली आपण, कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर हे जॉईंट करून घेतलं आणि उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. इथे पॉईंट टाकायचा आणि खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. त्याच्यानंतर एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची आहे. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती अशी वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असा पाठीचा भाग आपला हा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर एक छान अशी लेस घ्यायची आणि आपल्याला ही पूर्ण गळ्याभोवती लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची म्हणून पहिले एका बाजूने अगदी व्यवस्थित आणि सावकाश शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान आणि नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल. बघा, लेसला एक बाजूने शिलाई मारून झाली की दुसऱ्या बाजूने शिलाई मारून छान अशी फिनिशिंग लेसला द्यायची. त्याच्यानंतर आता घ्यायचं खडू आणि ह्याप्रमाणे आपल्याला इथे एक रेष मारून घ्यायची. बघा, इथपर्यंतच मारायची ही रेष, नंतर पुन्हा दुसरी रेष मारायची, ती साधारण त्या रेषेपेक्षा कमी मारायची. तिसरी रेष मारायची, ती आणखी त्या रेषेपेक्षा कमी मारायची. ह्याप्रमाणे रेष मारल्या की त्या रेषेंवरच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. बघा, ह्याप्रमाणे आपण ही लेस लावून त्याला सुद्धा डबल शिलाई दिली. आता ती दुसरी रेष मारली, त्या रेषेवर सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. जिथपर्यंत आपण रेष मारली तिथपर्यंतच लेस आणायची, कट करायची आणि तिथून डबल शिलाई लेसला द्यायची.
आता तिसरी रेष मारली त्याच्यावरती सुद्धा आपल्याला तीच लेस लावून घ्यायची। जिथपर्यंत आपण रेष मारली तिथपर्यंतच आपल्याला लेस लावून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे आपण ही लेस लावून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला आता चौकोनी तुकडे घ्यायचे। 4 बाय 4चे हे चौकोनी तुकडे आपण घेतले। बघा ह्याप्रमाणे त्याला असं त्रिकोण करून पुन्हा असा त्रिकोण करायचा आणि इथे खालच्या साईडला शिलाई मारायची। या दुसऱ्या कलरच्या कपड्याला सुद्धा त्याचप्रमाणे शिलाई मारून घ्यायची। एकावरती एक ठेवायचे अंतर सोडून आणि इथे खाली एक शिलाई मारून घ्यायची। शिलाईच्या बाहेरचा कपडा हा कट करून घ्यायचा। दोन्ही टोकं काय करायची, इथे सेंटर काढायचा आणि दोन्ही टोकं ते सेंटरपर्यंत असे फोल्ड करायची। इथे सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आणि पुन्हा असं फोल्ड करून त्याला शिलाई मारून पॅक करून घ्यायचं। शिलाईच्या बाहेर कपडा जर असेल तर तो कट करायचा। बघा किती सुंदर असं हे पान आपलं तयार झालेलं आहे। असे 3 आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि ते तिन्ही आपल्याला ह्याप्रमाणे लावून घ्यायचे। बघा असे आता आपण सुई दोऱ्याच्या सहाय्याने हे पॅक करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल, ते कुठेही पडणार नाही आणि अगदी व्यवस्थित लागलं जाईल। ते ह्या पद्धतीने ते असं पॅक करून घ्यायचं आहे। खाली व्यवस्थित गाठ मारून घ्यायची। तिने आपले पॅक झाले की इथे टोकावरती आपल्याला काय करायचं, एक मणी लावून घ्यायचा। म्हणजे तिथे सुद्धा छान असा लुक आपल्याला तयार होईल। बघा ह्या पद्धतीने आपण तिन्ही याला हे मणी लावून घेणार आहे। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। त्याच्याने तुम्हाला रोज अशीच नवीन नवीन अगदी छान छान आणि सोप्या पद्धतीमध्येच व्हिडिओ बघायला मिळेल। बघा हे तिघांना आपण मणी लावले तर अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे। छान असे लटकन आपल्याला बनवायचे। त्यासाठी सुद्धा आपण 4 बाय 4 किंवा 4.5 बाय 4.5चा असा चौकोनी तुकडा घेऊन त्याचप्रमाणे याला सुद्धा अशी त्रिकोणी आकारामध्ये असं शिवून घ्यायचं आहे। ते सुद्धा असं एकावर एक ठेवून खालच्या साईडनी शिलाई मारायची। आपल्याला कपडा शिलाईच्या बाहेरचा कट करायचा, दोन्ही टोकं फोल्ड करायचे, त्याच्यामध्ये ठेवायची नॉड आणि मग नंतर फोल्ड करून एक शिलाई इथे पुन्हा मारून घ्यायची आणि जी डिझाईन आपण बनवली त्याच डिझाईनसारखे सेम हे लटकनसुद्धा आपले तयार होतात। बघा किती छान असे लटकन आपले तयार झालेले। दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं। दोघंही नॉड आपल्याला इथे लावून घ्यायचे। साधारण वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉड आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आहे। आता नॉड बांधून आपण बघूया आजची डिझाईन कशी वाटली। कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळेल। बघू शकता आजची आपली फायनल डिझाईन। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।